सगळ्यात सुरुवातीला इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये आपण 1 वाटी रवा घालणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घातलेलं आहे। रवा आणि पाणी व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया। दुसरीकडे आपण एका वाटीमध्ये पोहे घेतलेले आहेत। हे नॉर्मल कांदे पोहे ज्याचे आपण करतो ते पोहे घेतलेले आहेत। पोहे देखील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपण 5 मिनिटं असेच हे पोहे व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवायचे आहेत। तर पोहे देखील आपले व्यवस्थित भिजलेले आहेत आणि रवा देखील आपला व्यवस्थित भिजलेला आहे। आता आपण भिजवून घेतलेले पोहे या रव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर रवा आणि पोहे व्यवस्थित आपण मॅश करून घ्यायचे आहेत। मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत। तर सगळ्यात अगोदर इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही वापरू शकता। त्याचबरोबर आपण सोमवार ते शुक्रवार मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक असा डब्याला काय द्यायचं तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर भाज्या घातल्यानंतर यामध्ये एक उकडलेला बटाटा अशा प्रकारे मॅश करून घालायचा आहे। भाज्या घातल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद घालायची आहे। चवीनुसार यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। तर मुलं जितकं तिखट खात असतील त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये मी चिली फ्लेक्स वापरलेले आहेत। नाश्त्याला छान चटपटीत टेस्ट यावी म्हणून यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबू जर नसेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला वापरला तरी देखील चालेल। आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपण बॅटर बनवून घ्यायचा आहे। तर मुलं सहसा भाज्या खात नाहीत, डब्याला रोज रोज काय द्यायचं हा नेहमी प्रश्न पडतो। तर या व्हिडिओमध्ये मी सोमवार ते शुक्रवारी मुलांच्या डब्याला अतिशय पौष्टिक असे पदार्थ कसे तयार करता येतील तेही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हाताच्या मदतीने त्यातील एक गोळा घेऊन अशा प्रकारे टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा आहे। अगदी साध्या सोप्या रेसिपी आहेत, त्याचबरोबर अगदी कमी वेळेमध्ये तयार होतील अशा ह्या रेसिपीज आहेत। गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण ह्या टिक्क्या घालायच्या आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्या टिक्क्या आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर यामध्ये आपण सगळं साहित्य असं वापरलेलं आहे जेणेकरून या टिक्क्या भाजायला जास्त वेळ लागणार नाहीत। 3 ते 4 मिनिटांमध्ये ह्या टिक्क्या अगदी झटपट अशा आपल्या भाजून तयार होणार आहेत। दोन्हीही बाजूंना छान रंग येईपर्यंत आपण ह्या टिक्क्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये टिक्क्या आपल्या व्यवस्थित भाजून तयार झालेल्या आहेत। आता आपण काढून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आपला झटपट असा पहिला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। दुसरा नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर पोहे आपले व्यवस्थित धुवून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पोहे आपण 5 ते 10 मिनिट व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवायचे आहेत। त्याचबरोबर इथे मी 1 कप मेथी स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घेतलेली आहे। जेवढी शक्य होईल तेवढी व्यवस्थित मेथी बारीक चिरून घ्यायची। तर इथे आपले 10 मिनिटांनंतर पोहे देखील व्यवस्थित भिजलेले आहेत। आता यामध्ये आपण ही मेथी घालायची आहे। तर हा देखील अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे, त्याचबरोबर अगदी हेल्दी देखील आहे। सकाळच्या गडबडीमध्ये देखील तुम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवू शकता। तर आता यामध्ये आपण एक मोठा कांदा मी अशा प्रकारे स्लाइस करून घेतलेला आहे तो घालायचा आहे। त्याचबरोबर कट केलेली कोथिंबीर घालूया। आता यामध्ये आपण याला छान चटपटीत टेस्ट यावी आणि दिसताना देखील आपला नाश्ता खूप मस्त दिसावा म्हणून 2 चमचे पांढरे तीळ घालणार आहे। तर तीळ नक्की वापरायचं, तेव्हा नाश्ता खायला आणि दिसायला देखील खूप मस्त लागतो। आता यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे। अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे। तर बेसन पीठ आपल्याला चाळूनच इथे वापरायचं आहे। तर इथे बघू शकता बाउल थोडासा छोटा पडत असल्यामुळे मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे। आता बॅटर आपण अगोदर पोह्यामध्ये व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये आपण पाणी घालून याचा एकजीव घट्टसर असा गोळा आपण बनवून घेणार आहोत। तर मुलं सहसा मेथी वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे जर मुलांना मेथी खायला दिली तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील। त्याचबरोबर काहीतरी वेगळं दिलं तर मुलांना ते खूपच आवडतं। तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचा घट्टसर असं बॅटर आपण बनवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता पीठ आपलं व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे।
आता या पिठातील एक मोठा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि याला गोलाकार फिरवून वड्यांसारखा आपण आकार देणार आहोत। तर अगदी साधा सोपा नाश्ता आहे, कुणीही अगदी झटपट बनवू शकता। त्याचबरोबर रात्री जर तुम्ही अशा प्रकारे वडे बनवून ठेवले तर सकाळी देखील अगदी झटपट तुम्ही मुलांच्या डब्याला तळून देऊ शकता। दुसरीकडे गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपण हे वडे घालायचे आहेत। तर वडे बनवून घेतल्यानंतर यावरती मी थोडंसं तीळ लावून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूनी वडे अगदी खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेऊया। तर 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता वडे अगदी आपले खरपूस भाजलेले आहेत। आता हे देखील आपण काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपला झटपट असा दुसराही नाश्ता बनवून तयार झालेला आहे। तर ही देखील रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तिसरा नाश्ता बनवण्यासाठी साहित्यामध्ये मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। एक कच्चा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर पाव वाटी इथे आपल्याला दही लागणार आहे। तर दही थोडंसं आंबट घ्यायचं, तेव्हाच हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। तर इथे मी कच्चा बटाटा वापरलेला आहे, तुम्ही उकडलेला बटाटा वापरला तरी देखील चालेल। आता यामध्ये आपण चाळून घेतलेलं बेसन पीठ घालायचं आहे, त्याचबरोबर दही घालायचं आहे। आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालायचं, सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही। आता पाणी घातल्यानंतर यामध्ये काही आपण मसाले घालून घेऊया। तर अगदी बेसिक मसाले यामध्ये मी वापरणार आहे। तर लाल तिखट घातलेलं आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता झाकण लावून याचं आपण अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। तर बाउलमध्ये वाटण मी काढून घेणार आहे। तर याची अगदी प्युरी झाली पाहिजे असं आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। तर या पिठापासून तुम्ही डोसे बनवू शकता किंवा धिरडे देखील बनवू शकता। अगदी झटपट तयार होणारी ही देखील रेसिपी आहे। आता यामध्ये आपण काही भाज्या घालायच्या आहेत। तर घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही वापरू शकता। तर इथे मी 1 गाजर किसून घातलेला आहे, फरसबी आणि कांद्याची पात या भाज्या मी इथे वापरलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरल्यात तरी देखील चालेल। अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे, रंगासाठी इथे मी हळद वापरलेली आहे आणि यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा कट करून तो देखील वापरायचा आहे। आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याचा लगेच आपण नाश्ता बनवायला घ्यायचा आहे। नाश्ता बनवण्याच्या अगोदर यामध्ये आपण 1 चमचा इनो घालणार आहोत। इनो वापरायचा नसेल तर तुम्ही खायचा सोडा वापरला तरी देखील चालेल। तर आता व्यवस्थित आपलं बॅटर तयार आहे। आता याचा आपण नाश्ता बनवायला घेऊया। गॅसवरती छोट्या पॅनला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून झाल्यानंतर आपण जे बेसन पिठाचं मिश्रण बनवलेलं त्यातील 3 चमचे अशा प्रकारे मिश्रण सगळ्या बाजूने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। तर सगळ्या बाजूनी पसरवून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून नाश्ता आपला व्यवस्थित भाजले जाईल। तर हे मिश्रण घालताना थोडंसं पातळच घालायचं, म्हणजे बेसन पीठ आपलं सगळ्या बाजूने एकसारखं भाजल्या जाईल। पलटी करून दोन्ही बाजूनी याला छान रंग येईपर्यंत आपण हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तुम्ही मुलांच्या डब्याला हा देखील झटपट असा नाश्ता देऊ शकता। तर तिसराही नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे। तर हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्याला केचप बरोबर देऊ शकता किंवा चटणी बरोबर देखील देऊ शकता। तर ही देखील रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। गुरुवारसाठी चौथा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा व्यवस्थित ग्रेट करून घेणार आहे। तर इथे तुम्ही कच्चा बटाटा वापरला तरी देखील चालेल। आता यामध्ये काही भाज्या घालूया। तर 1 गाजर, 1 शिमला मिरची आणि 1 छोट्या आकाराचा कांदा मी कट करून घातलेला आहे। तर या ठिकाणी आपण आलू टिक्की बनवणार आहोत। तर सगळ्यात अगोदर बटाटा भाज्या व्यवस्थित ग्रेट करून घेतल्यानंतर चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहे, लाल तिखट घालायचं आहे। तर तिखटाचं प्रमाण तुमच्या मुलांना जसं आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। यामध्ये छान चव यावी म्हणून ऑरिगॅनो घातलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हा देखील अगदी झटपट तयार होणारा नाश्ता आहे, पण खायला खूप मस्त लागतो। अगदी कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी आहे। तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर चटपटीत टेस्ट यावी म्हणून यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि 3 ते 4 चमचे यामध्ये आपण ब्रेड क्रम्स वापरणार आहोत, जेणेकरून याला बाइंडिंग खूप छान येईल। तर आता मिश्रण आपलं व्यवस्थित तयार आहे। यातील छोटे छोटे बॉल्स तोडून याची आपण टिक्की बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता घरातील किती किरकोळ सामानामध्ये हा देखील नाश्ता तयार होतो। त्याचबरोबर काहीतरी वेगळं मुलांना जर दिलं तर मुलं देखील अगदी झटपट असा आपला डबा फिनिश करून येतील। त्यामुळे आपल्याला रोज मुलांच्या मागे लागायची गरज देखील पडणार नाही। तर आता आपल्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत। याला पुन्हा आपण ब्रेड क्रम्सने व्यवस्थित याला कोटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे टिक्की आपली छान कुरकुरीत होईल।
तर ब्रेड क्रम्स लावल्यानंतर अगदी हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ब्रेड क्रम्स याला व्यवस्थित छान चिटकले जातील। गॅसवरती तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण ह्या टिक्क्या घालायच्या आहेत। सगळं साहित्य आपण व्यवस्थित उकडलेलं वापरलं असल्यामुळे टिक्की भाजायला जास्त वेळ लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली ही टिक्की भाजून तयार होते आणि तुम्ही बघू शकता टिक्क्यांना रंग देखील किती सुरेख आलेला आहे। तर ही देखील रेसिपी तुम्ही नक्की मुलांसाठी ट्राय करून पहा। त्याचबरोबर घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल, काहीतरी स्नॅक्स बनवायचा असेल तरी देखील ही रेसिपी अगदी मस्त आहे। तर टिक्क्या देखील आपल्या बघू शकता 3 मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट अशा भाजलेल्या आहेत। आता ह्या देखील आपण काढून घेऊया। तर चौथा देखील आपला झटपट असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे। शुक्रवारचा नाश्ता म्हणजे मुलांचा अगदी आवडीचा नाश्ता आज आपण बनवणार आहोत। तर हा नाश्ता लहान मुलांनाच काय तर मोठ्या माणसांना देखील खूप आवडेल असा हा नाश्ता आहे। तर कढईमध्ये मी 2 ब्रेड गरम करून घेतलेले आहेत। तर यामध्ये तूप बटर काही न लावता अशाच प्रकारे हे ब्रेड व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। तर ब्रेड व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण यावरती पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत। पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही यावरती मेयोनीज किंवा केचप लावलं तरी देखील चालेल। तर आता पिझ्झा सॉस आपण दोन्ही ब्रेडला व्यवस्थित लावून घेणार आहोत। तर ही रेसिपी खायला खूप मस्त लागते, बनवायला अगदी जेमतेम 5 मिनिटं लागतात। तर दोन्ही ब्रेडवरती मी सॉस व्यवस्थित लावून घेतल्यानंतर यावरती चीज घालायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपण मोझरेला चीज घालणार आहोत। मोझरेला चीज नसेल तर तुम्ही प्रोसेस चीज वापरलं तरी देखील चालेल। आता यामध्ये मी काही भाज्या वापरलेल्या आहेत। तर शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो इथे मी वापरलेला आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही इथे वापरल्या तरी देखील चालेल। तुम्ही कॉर्न देखील यामध्ये टाकू शकता। सगळ्यात शेवटी यावरती आपण मसाला पनीर वापरणार आहोत। तर मसाला पनीर घातल्यामुळे हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो आणि सहसा मुलांना पनीर देखील खूप आवडत असल्यामुळे यामध्ये मी पनीर वापरलेला आहे। वरून सगळ्यात शेवटी पुन्हा आपण चीज घालायचं आहे। तर हा नाश्ता बनवताना चीज थोडं जास्त वापरायचं, म्हणजे हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। पॅनमध्ये 1 चमचा मी तूप घालून हा ब्रेड आपण यावरती ठेवणार आहोत। त्याचबरोबर दुसराही ब्रेड यावरती ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरती फक्त आपल्याला हे चीज व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे। चीज मेल्ट झालं की आपला झटपट असा नाश्ता हा देखील बनवून तयार होणार आहे। तर तुम्ही बघू शकता चीज आपलं व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि इथे आपला झटपट असा नाश्ता बनवलेला आहे। तर ही देखील रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आज या व्हिडिओमध्ये मी सोमवार ते शुक्रवार मुलांच्या डब्यासाठी झटपट अशा रेसिपीज देता येईल अशा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।